नमस्कार. गुणवत्तेला महत्त्व नाही, देखाव्याला महत्त्व, पैशाला महत्त्व, मोठेपणाला महत्त्व, ओळखीला महत्त्व, पण गुणवत्तेला महत्त्व नाही हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. गुणवत्ता ही फार महत्त्वाची असते. गुणवत्तेनुसारच प्रत्येक विद्यार्थ्यांचं मोजमाप केलं पाहिजे. गुणवत्तेनुसारच दर्जा दिला पाहिजे. गुणवत्तेनुसारच तो विद्यार्थी किती दर्जाचा आहे, कसा आहे, किती हुशार आहे, किती टॅलेंटेड आहे हे ठरवलं पाहिजे. गुणवत्ता ही फार महत्त्वाची आहे. गुणवत्ता नसेल, गुणवत्तेला महत्त्व नसेल, गुणवत्तेला स्थान नसेल तर शिक्षण हे काही कामाचं नाही. गुणवत्तेविना शिक्षण हे कुचकामे आहे. म्हणून गुणवत्तेला महत्त्व द्या. गुणवत्तेला महत्त्व तर शिक्षणाला महत्त्व. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांकडे जी कला असते, जे गुण असतात, जो दर्जा असतो, जी कुवत असते, क्षमता असते, त्याच्यानुसारच शिक्षण असलं पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याने मेहनत करून, मेहनत करून, खूप अभ्यास करून, वाचन करून, परीक्षण करून, निरीक्षण करून, विचारमंथन करून, रात्रंदिवस अभ्यास करून त्याने जी गुणवत्ता मिळवलेली असते, त्याने जे मार्क्स मिळवले असतात, गुण मिळवले असतात, त्याला महत्त्व दिलं पाहिजे. त्या गुणवत्तेला महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्या गुणाला महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्या परिश्रमाला महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्या मेहनतीला महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्या धडपडीला, तळमळीला, त्याच्या आवडीला महत्त्व दिलं पाहिजे. जर एखाद्या विद्यार्थ्याने अपार मेहनत करून, कष्ट करून, खूप अभ्यास करून, रात्रंदिवस अभ्यास करून, परीक्षण निरीक्षण करून, विचारमंथन करून गुण मिळवले असतील, या दर्जा प्राप्त केला असेल, या इंटरव्ह्यूमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे चांगली दिली असतील, व्यवस्थित दिली असतील, तर त्या विद्यार्थ्याला गुणवत्ता मिळाली पाहिजे. त्या विद्यार्थ्याला त्याचा दर्जा प्राप्त करता आला पाहिजे. त्या विद्यार्थ्याला स्थान मिळालं पाहिजे आणि त्याच विद्यार्थ्याला नोकरी मिळाली पाहिजे. त्याच विद्यार्थ्याचं स्वप्न, ध्येय पूर्ण झालं पाहिजे. परंतु असं होत नाही. विद्यार्थ्यांचं मोजमाप हे पैशानुसार केलं जातं, गुणानुसार नाही. परंतु गुणानुसार महत्त्व दिलं पाहिजे. गुणवत्तेनुसारच प्रत्येक विद्यार्थ्याची ओळख केली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याची चाचणी केली पाहिजे. गुणवत्तेनुसारच प्रत्येक विद्यार्थ्याचा दर्जा ठरवला पाहिजे. त्याचं हुशारपण, त्याचं श्रेष्ठपण, त्याची लायकी, क्षमता, कुवत हे ठरवली पाहिजे. कारण गुणवत्ता ही फार महत्त्वाची आहे. परंतु आज गुणवत्तेला महत्त्व नाही, फक्त देखावाला महत्त्व आहे, मोठेपणाला महत्त्व आहे, पैशाला महत्त्व आहे, परंतु गुणवत्तेला महत्त्व नाही. हे फार चुकीचं आहे. शिक्षण हे ज्ञानाचा सागर आहे. शिक्षण हे ज्ञानाचा महासागर आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारी शिडी म्हणजे शिक्षण होय. अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे शिक्षण होय. आपल्या संपूर्ण
जीवनाचा अभ्यास म्हणजे शिक्षण होय. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय हे कळणं म्हणजे शिक्षण होय. आपल्याजवळ कलांची, बुद्धीची, ज्ञानाची, कौशल्याची, कुशलतेची ओळख म्हणजे शिक्षण होय. आपल्याजवळ ज्या कला असतात, ज्ञान, बुद्धी, जे कौशल्य असतं, जी कुशलता असते, जी गुणवत्ता असते, त्याचे सविस्तर मोजमाप, त्याची ओळख म्हणजे शिक्षण होय. आणि या कलांचा, या गुणवत्तेचा, या बुद्धीचा, ज्ञानाचा, कुशलतेचा, कौशल्याचा योग्य वापर केला पाहिजे. सुंदर जीवन जगण्यासाठी, रंगमय जीवन जगण्यासाठी आपल्याला विविध माध्यमाची गरज असते. कष्ट, मेहनत करावी लागते, विचार चांगले ठेवावे लागतात, माणुसकी ठेवावी लागते, आवड गोडी ठेवावी लागते, अभ्यासाची आवड ठेवावी लागते, वाचनाची आवड ठेवावी लागते, जिद्द चिकाटी ठेवावी लागते, संयम सहनशीलता ठेवावी लागते, स्वतःवर आत्मविश्वास ठेवावा लागतो, जाणीव, ध्येय, ध्यास ठेवावी लागते, कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते, येणाऱ्या संकट, अडचणी, दुःख, समस्या यांचा सामना करण्याची तयारी ठेवावी लागते. पण जवळ धैर्य पाहिजे, दिलासा पाहिजे, धीर पाहिजे, धाडस पाहिजे, हिंमत पाहिजे, तरच जीवन सुंदर होईल, रंगमय होईल. या सर्व गोष्टी आपल्या परिश्रमातून, श्रमातून आपल्याला पूर्ण करता येतात. परंतु आपण जर परिश्रम केलं, किती परिश्रम केले, कष्ट केले, रात्रंदिवस अभ्यास केला आणि एक चांगल्या प्रकारचा दर्जा मिळवला, सर्व गोष्टीत आपण पास झालो, परंतु आपल्या गुणवत्तेला महत्त्व दिलं नाही. आपण एवढं करून, एवढं परिश्रम करून, एवढी मेहनत करून, एवढा अभ्यास करून जर आपल्या गुणवत्तेला महत्त्व नसेल, आपल्या दर्जाला महत्त्व नसेल, आपल्या मेहनतीला महत्त्व नसेल, आपल्या श्रमाला महत्त्व नसेल, आपल्या कष्टाला महत्त्व नसेल, तर काय कामाचं शिक्षण? काय उपयोग शिकून? सर्व गोष्टी चांगल्या रीतीने उत्तम झाला, परफेक्ट झाला, तरी त्याला स्थान नाही, नोकरी नाही, त्याचं स्वप्न, ध्येय पूर्ण नाही, त्याला पाहिजे ते हवे ते मिळत नाही, त्याच्या गुणवत्तेला महत्त्व दिले जात नाही, त्याच्या कार्याला, त्याच्या मेहनतीला, श्रमाला महत्त्व दिले जात नाही, तर मग काय फायदा शिक्षण शिकून? शिक्षण हे माणसाचं जीवन सुधारते, प्रत्येक व्यक्तीचं जीवन सुधारते, माणसाचं अडाणीपण, अंधकार, अज्ञान दूर करते. शिक्षण हे माणसाला परिपक्व बनवते, शिक्षण हे माणसाला सुंदर बनवते, शिक्षण हे माणसाचं जीवन सुंदर करते. शिक्षणाने माणूस आनंदी होतो, प्रसन्न होतो. शिक्षण हे प्रसन्नता देते, आनंद देते, मौज देते, मजा देते. परंतु जर शिक्षणात भ्रष्टाचार असेल, दुष्टपणा असेल, भेदभाव असेल, जातीनुसार शिक्षण असेल, गुणवत्तेला महत्त्व नसेल, कला, कौशल्य, कुशलता, गुण याला महत्त्व नसेल, परिश्रमाला, श्रमाला महत्त्व नसेल, तर मग काय कामाचं शिक्षण? असे कुचकामी शिक्षण असू नये, असे धोकेबाजी शिक्षण असू नये, असे फसवेगिरीचे शिक्षण असू नये. तर शिक्षण हे सुंदर असावे, शिक्षण हे चांगले असावे, शिक्षण हे जीवन सुंदर करणारे असावे, शिक्षण हे छान असावे.
म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या कुवतीनुसार, आपल्या क्षमतेनुसार, आपल्या गुणवत्तेनुसार दर्जा मिळाला पाहिजे. गुणवत्तेला महत्त्व प्राप्त झालं पाहिजे. इंटरव्ह्यू असो या कोणती परीक्षा असो, काही असो, तिथं जर ज्या विद्यार्थ्यांनी योग्य गुण मिळवले, या इंटरव्ह्यूमध्ये तो पास झाला, त्याने इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे दिला, या तो चांगल्या प्रकारे पास झाला, त्याला चांगले गुण मिळाले, अशा विद्यार्थ्याला त्याचे ध्येय, त्याचं स्वप्न पूर्ण करता आले पाहिजे. अशा विद्यार्थ्याला प्रोत्साहन देऊन, प्रेरणा देऊन त्याला पुढचा मार्ग सांगला पाहिजे. जो विद्यार्थी हुशार आहे, कष्टाळू आहे, मेहनती आहे, श्रमी आहे, अभ्यासू आहे, चांगला आहे, उत्कृष्ट आहे, श्रेष्ठ आहे, दर्जेदार आहे, कुशलपूर्ण आहे, कलापूर्ण आहे, मेहनती आहे, अशा विद्यार्थ्याला प्रेरणा दिली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, सत्याचा मार्ग दावला पाहिजे, चांगली सुंदर वाट दाखवली पाहिजे, त्याच्या गुणवत्तेला स्थान दिलं पाहिजे, त्याला शाबासकी दिली पाहिजे, त्याला पुढे शिकण्यासाठी किंवा अजून पुढे प्रगती करण्यासाठी, विकास करण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. परंतु चांगले गुण मिळून सुद्धा, या इंटरव्ह्यूमध्ये पास होऊन सुद्धा, या स्पर्धा परीक्षेमध्ये पास होऊन सुद्धा जर त्या विद्यार्थ्याचं स्वप्न पूर्ण होत नसेल, ध्येय पूर्ण होत नसेल, त्या विद्यार्थ्याच्या गुणाला, त्याच्या कार्याला, मेहनतीला, श्रमाला महत्त्व नसेल, तर असे कुचकामी शिक्षण काही कामाचे नाही. शिक्षण म्हणजे केवळ पैसा कमावणे, मोठेपणा प्राप्त करणे, देखावा करणे, स्वार्थ साधणे म्हणजे शिक्षण नव्हे. तर शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे, विद्यार्थ्यांचं जीवन सुधारणे, प्रत्येकाचं जीवन सुधारणे, प्रत्येकांना चांगला मार्ग सांगणे, अज्ञान दूर करणे, अंधकार दूर करणे, म्हणजे शिक्षण होय. शिक्षणामध्ये दुष्टपणा नसतो, शिक्षणामध्ये भेदभाव नसतो, शिक्षण हे समान असलं पाहिजे, शिक्षण हे कुचकामी नसलं पाहिजे, शिक्षण हे धोकेबाजी नसलं पाहिजे, शिक्षण हे फसवेगिरी नसलं पाहिजे, नुसता देखावा, मोठेपणा म्हणजे शिक्षण नसलं पाहिजे, नुसता पैसा कमवणे म्हणजे शिक्षण नसलं पाहिजे. तर शिक्षण हे दर्जेदार, उत्तम असलं पाहिजे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या कृतीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे, त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे स्थान मिळालं पाहिजे. त्यांच्या अभ्यासाप्रमाणे त्यांना स्थान मिळालं पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये कोणत्याही प्रकारची नाराजगी निर्माण होऊ नये. त्यांना असं वाटू नये की आपल्याला एवढे मार्क पडले, आपण गुणवत्ता प्राप्त केली, आपण सर्व गोष्टीत पास झालो, आपण इंटरव्ह्यूमध्ये पास झालो, तरी आपल्या गुणाला स्थान नाही, आपल्या कार्याला, मेहनतीला महत्त्व नाही, माझं स्वप्न मला पूर्ण करता येत नाही, माझे ध्येय मला पूर्ण करता येत नाही, असं विद्यार्थ्याला वाटू नये, अशी नाराजगी होऊ नये. यासाठी तत्पर राहिलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे. म्हणून गुणवत्तेनुसारच शिक्षण दिलं पाहिजे, गुणवत्तेनुसारच त्या व्यक्तीचा दर्जा, त्या विद्यार्थ्याचा दर्जा, स्थान ठरवलं पाहिजे. म्हणून गुणवत्तेला महत्त्व द्या. गुणवत्ता फार महत्त्वाची आहे. पैसा महत्त्वाचा नाही, देखावा महत्त्वाचा नाही, स्वार्थ महत्त्वाचा नाही, मोठेपणा महत्त्वाचा नाही, तर गुणवत्ता ही फार महत्त्वाची आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसारच त्याला स्थान दिलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे, पुढचा चांगला मार्ग सांगला पाहिजे.
परंतु जर विद्यार्थ्याचं कल्याण होत नसेल, तर इच्छा आकांक्षा पूर्ण होत नसेल, त्याचे स्वप्न पूर्ण होत नसेल, मेहनत पूर्ण, त्याचे ध्येय पूर्ण होत नसेल, किती मेहनत करून, कष्ट करून, अभ्यास करून जर त्याला हवे ते प्राप्त करता येत नसेल, हवे ते मिळवता येत नसेल, त्याची गुणवत्ता, दर्जा, कला, कुशलता, कौशल्य याला स्थान मिळत नसेल, तो विद्यार्थी किती जरी हुशार असला तरी त्याच्या गुणवत्तेला स्थान नसेल, सर्व गोष्टी जरी तो पास झाला तरी त्याच्या गुणवत्तेला स्थान नसेल, केवळ पैशानुसार शिक्षण असेल, देखावा मोठेपणानुसार शिक्षण असेल, शिक्षणात भेदभाव असेल, तर त्या विद्यार्थ्यावर विपरीत परिणाम होतो. त्या विद्यार्थ्याला वाटतं आपण एवढी मेहनत करून काय फायदा, आपण एवढं परिश्रम करून काय फायदा, आपण सर्व गोष्टीत पास होऊन काय फायदा, आपल्या दर्जा कुशलता, कला, आपली गुणवत्ता याला महत्त्वच नाही, माझ्या मेहनतीला महत्त्व नाही, श्रमाला महत्त्व नाही, मग मी शिकून काय करू, मग माझा शिकून काय फायदा, असा विद्यार्थ्याच्या मनात गैरसमज भ्रम होऊन जातो. आणि हा त्याच्या मनात भ्रम होतो आणि मग त्याच्या बुद्धीवर, ज्ञानावर विपरीत परिणाम होतो, सर्वच गोष्टीवर विपरीत परिणाम होतो. आणि विपरीत परिणाम झाल्यामुळे काय काय लेकरं आत्महत्या करतात, तर काय काय लेकरं वेडे होतात. कारण जर गुणवत्तेला महत्त्व दिलं नाही, त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला शिक्षण दिलं नाही, गुणवत्तेला स्थान दिलं नाही, त्या विद्यार्थ्याच्या मेहनतीला, श्रमाला महत्त्व दिलं नाही, तर विद्यार्थ्यावर विपरीत परिणाम होतो. त्या विद्यार्थ्याच्या कुवतेनुसार, क्षमतेनुसार जर त्याला स्थान मिळालं नाही, त्याच्या अभ्यासानुसार, त्याच्या दर्जानुसार, त्याच्या कुशलतेनुसार जर त्याला स्थान मिळालं नाही, दर्जा मिळाला नाही, तर विद्यार्थ्यावर विपरीत परिणाम होतो आणि तो विद्यार्थी खूप नाराज होतो. त्याच्या मनात वेगळे विचार येतात, वाईट विचार येतात. त्याला वाटतं की आपल्या आईवडिलांनी एवढा पैसा लावला, एवढं कष्ट करून, मेहनत करून आपल्याला शिकवलं, आपल्याला घडवलं, आणि मी एवढा अभ्यास केला, परिश्रम केलं, तरी मी पास झालो नाही, तरी मला नोकरी लागली नाही, तरी माझ्या गुणवत्तेला महत्त्व दिलं नाही, माझी काय चूक, असं त्याच्या डोक्यात होतं. आणि त्याच्या ज्ञानावर, बुद्धीवर विपरीत परिणाम होतो, त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतो. आणि असा विद्यार्थी मग या नाराजीतूनच आत्महत्या करतो, नसता वेडा होतो. कारण अशा विद्यार्थ्याला खूप ताण निर्माण होतो. त्याच्यामध्ये सहनशक्ती राहिलेली नसते, त्याचं मन कोमेजून गेलेलं असतं. त्या मनामध्ये एक प्रकारचा संघर्ष चालू असतो. त्याला काही कळत नाही, काही समजत नाही, काय करावं ते काही सुधरत नाही. आणि मग शेवटी असा विद्यार्थी आत्महत्या तरी करतो, नसता वेडा तरी होतो. हा दोष कोणाचा? शिक्षणाचा या कोणाचा? म्हणून गुणवत्तेला महत्त्व असलं पाहिजे. कोणतीही परीक्षा असो, कोणत्याही परीक्षा असो, स्पर्धा परीक्षा असो या कोणताही इंटरव्ह्यू असो, त्या इंटरव्ह्यूमध्ये, त्या परीक्षेमध्ये, शाळामध्ये, सर्व गोष्टीमध्ये खरेपणा असला पाहिजे, सत्याला महत्त्व असलं पाहिजे, गुणवत्तेला महत्त्व असलं पाहिजे, माणुसकीला महत्त्व असलं पाहिजे.
कष्ट व मेहनतीला महत्त्व असलं पाहिजे, तरच प्रत्येक विद्यार्थी चांगली प्रगती करू शकेल, विकास करू शकेल आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रेरणा उत्पन्न होईल, प्रोत्साहन उत्पन्न होईल आणि ते प्रेरणेने प्रोत्साहनाने अभ्यास करतील आणि आणखी प्रगती होईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वाटेल की आपल्याला गुणवत्तेनुसार महत्त्व आहे म्हणून आपण अभ्यास करावा, आपल्या स्थानाला महत्त्व आहे, आपल्या गुणवत्तेला महत्त्व आहे, आपल्या मेहनतीला महत्त्व आहे, आपल्या श्रमाला महत्त्व आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थी चांगले तिने अभ्यास करेल, मनातून अभ्यास करेल, चांगला अभ्यास करेल आणि मग आणखी प्रगती होऊन जाईल. मग प्रत्येक विद्यार्थी मग सुधरून जाईल, त्याच्या मनात काही राहणार नाही. प्रत्येक व्यक्तीविषयी त्याच्या मनात आदर्श निर्माण होईल, आवड निर्माण होईल, शिक्षणाची आवड निर्माण होईल, त्याला शिक्षणाची गोडी निर्माण होईल, प्रत्येकाबद्दल त्याला आदर वाटेल, सन्मान वाटेल आणि तो चांगल्या रीतीने शिकेल. आणि सर्व विद्यार्थी जर असे सुधारले, शिकले तर आपला देश पुढे जाईल, आपली प्रगती होईल, आपला विकास होईल. म्हणून गुणवत्तेला महत्त्व असलं पाहिजे. म्हणून गुणवत्तेला महत्त्व द्या, देखाव्याला, मोठेपणाला, पैशाला महत्त्व देऊ नका, तर आपल्या गुणवत्तेला महत्त्व द्या. गुणवत्ता ही फार महत्त्वाची आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.